आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महापालिका निवडणुकीपूर्वीच 2 महिन्यांचा हप्ता मिळणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे प्रत्येकी 1,500 रुपये असा एकूण 3,000 रुपयांचा लाभ येत्या 14 जानेवारीपूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती भाजप नेते आणि बीएमसी निवडणूक उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही घोषणा केली. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घोसाळकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, सण उत्सवाच्या काळात लाडक्या बहिणींना आर्थिक बळ देण्यासाठी महायुती सरकारने मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता 14 जानेवारीपूर्वी जमा होणार आहे. तसेच देवाभाऊ आणि महायुती सरकारने बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान दुसरीकडे पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचाराचा केंद्रबिंदू बनवला आहे. स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेकडून महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून 15 प्रभागांमध्ये महिला संघटक थेट लाभार्थी लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे पुणे महापालिकेत एकूण 119 उमेदवार रिंगणात असून त्यात 63 महिला आणि 55 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्याची रणनीती सेनेने आखली असल्याची माहिती नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.